Very good evening to all of you. ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलच्या या भव्य प्रांगणामध्ये आज DPS आपला 16वा ॲन्युअल डे साजरा करत आहे आणि हा साजरा करत असताना या कार्यक्रमासाठी मुलांचा उत्साह वाढवावा, मुलांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी ज्यांनी खूप काही करून दाखवले असे अधिकारी पदावरती असणारे प्रस्थ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असावेत असं त्या ठिकाणी आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये ठरलं आणि त्यानुसार आजचे चीफ गेस्ट जे आहेत नव्यानं जिल्ह्यामध्ये जॉईन झालेले SP साहेब जे थोड्या वेळात आपल्याला जॉईन होतील, ते खूप इमर्जन्सीमध्ये त्या ठिकाणी एक मीटिंग चालू आहे। तसेच काही दिवसापूर्वी बीडमध्ये जॉईन होऊन ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केला आहे तसे बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय फुलारी साहेब, आजचे दुसरे चीफ गेस्ट आणि खऱ्या अर्थानं फायनान्शियल शिस्त संस्थेला कशी असावी यासाठी तत्पर असणारे आमचे मित्रवर्य CS साहेब आदरणीय गोपालजी लड्डा साहेब, माझ्या समवेत स्टेजवरती असणारे आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर, संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि या विद्यालयाच्या प्राचार्य आणि माझ्या समोर बसलेले आणि आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी आलेले सर्व पालक मंडळी, सुरुवातीला मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की बरेच जण आपण उभा आहेत, 5 मिनिटांमध्ये आपल्याला बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होईल। कारण 2 दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे साहेब अर्धे पालक त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून त्यानुसार व्यवस्था केलेली होती, म्हणून ती व्यवस्था तोकडी पडलेली आहे, परंतु 5 मिनिटांमध्ये आपली ती व्यवस्था सुद्धा होईल। मला साहेब आपल्याला सांगायला आवडेल 2009 मध्ये ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल या संस्थेची स्थापना झाली रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि या संस्थेने आजपर्यंत 16 वर्ष बीडकरांसाठी कंटिन्युअस जो रिझल्ट दिलेला आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याचे हे सर्वजण साक्षीदार आहेत। आजपर्यंत 6 10वीच्या बॅचेस बाहेर पडल्या। CBSE बोर्डामध्ये पुणे डिव्हिजनमध्ये प्रत्येक वेळा त्या ठिकाणी सर्वोच्च निकाल असणारी शाळा जर कोणती असेल तर ती ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आहे, हे सांगायला मला गर्व वाटतो। आणि याचं पूर्ण क्रेडिट जे आहे ते त्या ठिकाणी आमचा सर्व स्टाफ, प्रिन्सिपल मॅडम आणि आमचे तत्पर पालक यांना त्या ठिकाणी जातं। शाळेतून गेलेली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी लगेचच्या लगेच इम्प्लिमेंट करण्यासाठी पालक सुद्धा आतुर असतात। आणि आता साहेब आपण उल्लेख केला की बऱ्याच वेळा शिक्षण विभागाबरोबर आमचे खटके उडतात, तर मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगत असतो की आम्ही शिक्षण का घेतोय, फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही आणि त्या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी नाही, तर माझा हक्क काय आहे तो हक्क मी भांडून व्यवस्थेशी मिळवला पाहिजे, म्हणून आपल्याशी आम्ही भांडतो। ते प्रेमाचं भांडण असतं, आपण ते खूप दिलदारपणे त्या ठिकाणी स्वीकारलं। याच्या आधी अनेक शिक्षण अधिकारी होते, त्यांच्याशी त्या ठिकाणी आमचे क्लासेस झाले। एकच आमचा उद्देश असतो की जिल्ह्यामधल्या आणि राज्यातल्या ज्या आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत या सगळ्यांचं दर्जेदार काम चालू असल्याच्या नंतर शिक्षण विभागाकडून कुठली अडचण त्यांना येऊ नये एवढीच फक्त आमची प्रामाणिक त्या ठिकाणी मागणी असते। मला आजच्या या खरं तर DPSच्या ॲन्युअल डेमध्ये जो ॲन्युअल रिपोर्ट आहे त्या प्रिन्सिपल मॅडम सादर करतीलच, परंतु मला सांगायला निश्चित आवडेल की याच्या आधी स्टेट लेवलवरच्या अनेक स्पोर्ट कॉम्पिटिशनमध्ये DPSच्या आमच्या फुटबॉलचे मुलं असतील किंवा इतर स्पोर्टमधले मुलं असतील यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे। मागच्या वेळेस 2022 मध्ये पुणे विभागातला नंबर 1चा रिझल्ट आमचा DPSचा होता आणि 2022ला 10वी पास झालेल्या आमच्या 3 विद्यार्थ्यांनी पुढे 12वी मध्ये 2024 मध्ये 700 मार्क क्रॉस करून त्या ठिकाणी देशामध्ये इतिहास घडवला। हे DPSची मुलं आहेत आणि म्हणून या ठिकाणी अकॅडमिक यश तर DPSने खूप संपादित केलेलं आहे, पण याच बरोबर कल्चरमध्ये सुद्धा DPSचा जो स्टाफ आहे त्यांनी मागचा 1-1.5 महिना या मुलांवरती खूप कष्ट केलेले आहेत आणि खूप कष्ट करून या मुलांचे जे जबरदस्त परफॉर्मन्स तिथं त्या ठिकाणी बसवलेले आहेत त्याचं सादरीकरण आज आणि उद्या होणार आहे। मला सांगायला आवडेल की त्या ठिकाणी 3-3, 4-4 वर्षाची मुलं आहेत, थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर ते सादर करतील। ज्या वयामध्ये त्या ठिकाणी आपल्या जनरेशनला शेंबूड पुसता येत नव्हता त्या वयातली मुलं काय करू शकतात आणि त्यांना ह्या शिक्षकांनी कशा पद्धतीने पैलू पाडलेले आहेत हे थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी आपल्या समोर सादरीकरण होणार आहे। त्यामुळे आज आपण हे परफॉर्मन्सेस पाहायला आल्याच्या नंतर आपला भाषणबाजीमध्ये जास्त वेळ न घेता या ॲन्युअल डे निमित्त सर्व स्टाफ,
सर्व नॉन टीचिंगचे आमचे त्या ठिकाणी कर्मचारी, सर्व पालक, विद्यार्थी या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.